नमस्कार, आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आज आपण तालुक्यामध्ये आलो, तिथे आपण एक नवीन कोकणी वाडी घेऊन येणार आहोत। आपण बघतोय मालवण तालुक्यातील विरण बाजारपेठेपासून फक्त 10 मिनिटावर आपण एक डांबरी रस्त्याला टच 115 गुंठे जागा लागवडी सहित हे आपली फार्म हाऊस आहे आणि त्याच्यात साधारण 800 ते 1000 स्क्वेअर फूटचं आपलं कोकणी घर असणार आहे आणि पूर्ण मोठा फ्रंटेज आपल्या ह्या प्रॉपर्टीला मिळतोय। प्रॉपर्टीच्या हद्दी पूर्ण निश्चित झालेल्या आहेत। ह्याच्यात आपल्याला आंबा, काजू, नारळ अशी काही लागवड आहे, ती बघूया कशी आहे ती। तर समोरच्या बाजूला आपल्याला दिसतंय ते आपलं एंट्रीला गेट आहे आणि तिथूनच आतमध्ये समोर दिसेल आपलं कोकणी कौलारू घर। कोकणी घराला आपल्याला दिसतंय व्यवस्थित आहे। तर आतून कसं आहे घर तेही बघणार आहोत। तर आपण बघतोय समोरच्या बाजूने आपण एंट्री करून आत आलोय प्रॉपर्टीमध्ये। आपल्याला दिसेल व्यवस्थित प्लॉट आहे, लाईटसाठी लाईटचा पोल पण आलेला आहे आणि पूर्ण रोड टच आहे प्रॉपर्टी आपली, म्हणजे रस्ता, लाईट ह्या गोष्टी आहेत। शिवाय पाण्यासाठी आपल्याला ह्या प्रॉपर्टीमध्ये बारमाही पर्याय असणारी विहीर पण आहे। आपल्याला दिसते प्रॉपर व्यवस्थित असा टेबल प्लॉट आहे हा। ह्या बाजूला दिसतंय हे आपलं कोकणी घर आहे आपल्याला दिसेल आणि त्या बाजूला बघितलं तर आपली नवीन नारळाची लागवड आहे। साधारण आपल्या प्रॉपर्टीमध्ये 40 नारळाची लागवड आहे, नवीन आणि जुनी अशी धरून। त्या आपली पाण्यासाठी विहीर आणि पंप हाऊस पण आहे। बघूया आपण पूर्ण प्रॉपर्टी कशी आहे ते। आपण आतमध्ये आल्यावर पुढे आलोय, ह्या बाजूला आपल्याला बारमाही पाणी असणारी मोठी विहीर आपल्याला इथे बघायला मिळते। त्याच्याच बाजूला आपल्याला बघायला मिळते की नारळाची नवीन लागवड केली आणि पूर्ण पाण्याच्या सुविधेसाठी व्यवस्थित स्प्रिंकलरची पाईपलाईन केलेली आहे जागा मालकाने। पूर्ण ही नवीन लागवड आणि शिवाय वरतीपर्यंत आपला हा प्लॉट पुढेपर्यंत गेलेला आहे। तिथे जागा मालकाने काजूची लागवड केलेली आहे। ह्याच्यामध्ये साधारण 120 ते 150 पर्यंत काजूची लागवड आहे। नारळाची 40 ते 50 अशी लागवड आपल्याला मिळून जाते। तर ह्या बाजूला दिसतं आपलं हे पंप हाऊस आहे आणि पंपचा तो मीटर आहे। प्रॉपर व्यवस्थित ही आपली कोकणी वाडी आहे आणि पूर्णपणे रस्ता टच असल्यामुळे आपल्याला रस्ता, लाईट, पाणी ह्या गोष्टींची कोणतीच अडचण या प्रॉपर्टीमध्ये येणार नाही आहे। तर सिंगल ओनर, सेपरेट सातबारा, सेपरेट नकाशा असलेली प्रॉपर्टी आहे। क्लिअर टायटल पूर्ण प्रॉपर्टी आहे। वर्ग 1 आपला प्लॉट आहे, 115 गुंठ्याची प्रॉपर्टी आहे। तर आपण पूर्ण प्रॉपर्टी आता बघणार आहोत कशी आहे ती। आपलं हे कोकणी घर आपण बघतोय। एंट्री केली की आपल्याला दिसतंय समोरच्या बाजूला एक मोठा व्हरांडा आपल्याला बघायला मिळतोय। चांगली स्पेस आहे, आपण बघतोय प्रॉपर व्यवस्थित अशी जागा आहे आणि प्रॉपर टाइल्स वगैरे व्यवस्थित आहेत या घराला। तर राहण्यासाठी उत्तम असं घर आहे, किरकोळ डागडुजी करून। आपल्याला दिसेल एंट्रन्सलाच आपल्याला दरवाज्यात आत गेल्यावर दिसेल हॉल पण एक व्यवस्थित मोठा असा आहे। व्हेंटिलेशनसाठी खिडक्या पण आहेत। वरती आपल्याला पत्रे घालण्यात आलेले आहेत आपल्याला दिसेल। एकदम व्यवस्थित असं हे आपलं घर आहे।
साधारण एक 800 स्क्वेअर फूटपर्यंत 800 ते 1000 अशी रचना आहे या घराची. आपल्याला दिसेल पुढे आलं की आपलं इथे समोर दिसतंय ते टॉयलेट बाथरूम आहे. वेस्टर्न टॉयलेट आहे आपला. स्पेस पण चांगली आहे आपण बघतोय. पुढे गेलं की आपल्याला दिसतंय ते किचन आहे. किचनमध्ये पण चांगल्या प्रकारचा ओटा व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे आपल्याला दिसतंय. आणि त्याच्या बाजूलाच एक लागून स्टोअर रूम पण आहे. म्हणजे ॲडिशनल आपण तिथे रूम पण एक्स्ट्रा करू शकतो. म्हणजे त्याला मास्टर बेड देखील तो बनवू शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे आपल्याला दिसेल. सध्या जागा मालक तिथे स्टोअर रूम म्हणून त्याचा यूज करतायत. तर अशी ही आपल्या ह्या कोकणी घराची रचना आहे. आणि आसपास पूर्ण बागायती असल्यामुळे थंड असा परिसर आपल्याला हा बघायला मिळतो. तर आपण ह्या कोकणीवाडीमध्ये आतमध्ये पाठच्या बाजूला आलो आहे. आपल्याला दिसते इथे पूर्ण काजूची लागवड आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्याला याच्यात 120 ते 150 पर्यंत ही काजूची लागवड आहे. प्रॉपर हा 2.5 एकरचा म्हणजे आपला 115 गुंठ्याचा प्लॉट. 3 एकरला फक्त 5 गुंठे कमी असलेला आपण बघतो. इकडे प्रॉपर मागच्या बाजूपर्यंत आपली हद्द आहे. व्यवस्थित ही घरची लागवड आहे. तर मालवण तालुक्यातली आपण नवीन कोकणी वाडी बघितली आहे. इथनं जर जवळची ठिकाणं म्हणायला गेलं तर विरणची बाजारपेठ आपल्याला अगदी 10 मिनिटावर म्हणजे साधारण 3 किलोमीटर अंतरावर आहे. तसंच पोईपचं मार्केट पण अगदी आपल्याला 4.25 किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे. मुंबई गोवा हायवे म्हणायला गेलात तर इथून अगदी 15 किलोमीटरवर आहे. तसंच मालवण शहर जे आहे ते आपल्याला अगदी इथनं 18 ते 20 किलोमीटर अंतरावर इथून उपलब्ध आहे. आणि पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये पूर्ण हे आपलं फार्म हाऊस आहे. वर्ग एक ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे. तरी प्रॉपर्टी घ्यायची असेल तर आपल्याकडे शेतकरी 7/12 असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे शेतकरी दाखला आणि आपलं 7/12मध्ये नाव असणं कुठल्या तरी अत्यंत गरजेचं आहे. तर पूर्णपणे क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे. सिंगल ओनर आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे रस्ता, लाईट, पाणी या सर्व सोयीसुविधांनी युक्त ही प्रॉपर्टी आहे. तर ह्याचं प्रॉपर्टीचं जे जागा मालकांनी व्हॅल्युएशन केलं आहे ते 80 लाख, थोडंफार नक्की निगोशिएबल. तर ही प्रॉपर्टी आपल्याला घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेत, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा. व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, कमेंट करा आणि तो शेअर नक्की करा. धन्यवाद.